भारत माता की जय ओबीसी। आज आपले राष्ट्रीय ओबीसी वकील महासंघाची ही विदर्भस्तरीय आपली पहिली बैठक आणि या बैठकीत इथे उपस्थित झालेले आणि आपल्या सर्वांना एकत्र करून एका उद्देशासाठी आपल्याला एकत्रित केलेले असे आपल्या सर्वांचे नेते, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय या आपल्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर बाबनरावजी तावडे सर, इथे उपस्थित रिटायर्ड जज माननीय चंद्रलालजी मेश्राम सर, ॲडव्होकेट जय ठाकूर सर, आता ज्यांनी नुकतं आपल्या सर्वांना मार्गदर्शन केले असे या भागाचे आमदार माननीय विकासभाऊ ठाकरे, इथे उपस्थित विधान परिषदेचे सदस्य माझे मित्र माननीय अभिजित भाऊ वंजारी, ॲडव्होकेट आनंदजी जिपकटे साहेब, अनिलजी गोरदीपे सर, ॲडव्होकेट आसिफजी कुरेशी, जे आपले या कार्यक्रमाचे कीनोट स्पीकर होते आणि ज्यांनी आपल्याला संविधानाबद्दल आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख सरांनी त्यांचं जे योगदान होतं ओबीसीला आरक्षण देण्यासंदर्भात ज्यांनी आपल्या भाषणात आपल्या सर्वांना सांगितलं असे ॲडव्होकेट फिरोजजी मिर्झा सर, माजी खासदार खुशालजी बोपचे साहेब, ॲडव्होकेट पुरुषोत्तमजी पाटील, ॲडव्होकेट मनोजजी साबळे, ॲडव्होकेट केदार सर, ॲडव्होकेट नितीनजी देशमुख, ॲडव्होकेट विजयजी वानखेडे, ॲडव्होकेट रेखाताई बारापात्रे, ॲडव्होकेट सुभाषजी घाटे आणि आदरणीय मंच आणि इथे उपस्थित आपले ओबीसी समाजाचे सर्व प्रमुख वकील मंडळी, बंधू भगिनी मित्रांनो, एक ज्यावेळेस मला या कार्यक्रमाचं निमंत्रण मिळालं त्यावेळेस मला असं वाटलं की ही जी आपण याच्यावर एक विचार करतो की बाबा ही वकील परिषद का किंवा वकिलांची संघटना तायवाडे सरांनी का म्हणजे एकत्रित केली किंवा का याचं निर्मिती केली, त्यावेळेस मला असं लक्षात आलं ज्यावेळेस की जगाच्या पाठीवर जेही मोठ्या क्रांती झाल्या आहेत त्याचं नेतृत्व, त्याची सुरुवात एक तर विद्यार्थ्यांनी केली किंवा वकिलांनी केली. आणि म्हणून मला असं वाटतं की जी ही तायवाडे सरांनी एक सेना तयार केली, कारण ओबीसीच्या नावावर जी ही सेना तयार केली, ह्या सेना जशी येत आपली देशाची जी सेना आहे ज्या तीन आहे, आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स, तसं असे तीन मोठ्या अशा सेना ओबीसींच्या असल्या पाहिजेत, तरच या देशात आपण ओबीसीचे प्रश्न प्रभावीपणे मांडू शकू. आणि त्या एक सेना जी पब्लिकची जी सेना म्हणजे जी जमिनीवर जी लढाई लढते ती सेना तायवाडे सरांनी सर्वात पहिले सुरुवात केली. त्यानंतर आमच्यासारखे दुसरी जी सेना होती, आमच्यासारखे राजकीय जे पुढारी होते सर्व पक्षांचे, त्यांना एकत्रित केलं. आणि तिसरी जी ही देश ज्या चार स्तंभांवर जे उभा आहे त्या स्तंभामधली एक जी शक्ती ती म्हणजे न्यायपालिकेची जी शक्ती, वकिलांची शक्ती, ही एक तिसरी सेना सरांनी एक उभी केलेली आहे. आणि आपले या तिन्ही सेनाचे चीफ आपले तावडे सर यांच्या नेतृत्वात आपण ओबीसींची ही लढाई लढतोय. या संदर्भात कारण ही जी सगळी आपण जी आता वकील का असले पाहिजे आपल्यासोबत, तर निश्चितच आता 4 एप्रिल 2020ला एक जजमेंट आलं खानविलकर खंडपीठाचं आणि त्या संदर्भात त्यामध्ये ओबीसींचं राजकीय आरक्षण संपुष्टात आलेलं आहे. आणि या संदर्भात आम्ही स्वतःही पुष्कळ वर्षापासून पाठपुरावा करतोय. कारण ज्यावेळेस आम्ही आता इथे आलो त्यावेळेस विकासभाऊ बोलत होते की लोक कमी आहेत. मी विकासभाऊला सांगितलं की हे जे आंदोलन ज्यावेळेस तायवाडे सरांनी चालू केलं 2005-06 मध्ये, त्या पहिल्या मीटिंगपासून मी प्रत्येक मीटिंगमध्ये येत आहे आणि त्यावेळेस 7-8-10 लोक होते. एक क्लासरूमपासून सुरुवात केली आणि लाखोच्या मोर्चापर्यंत हे आंदोलन गेलं आहे. म्हणजे मी या आंदोलनाची सुरुवात 5-7-10 लोकांपासून तर लाखो लोकांचे एकत्रित होऊन नागपुरात, दिल्लीमध्ये, मुंबईमध्ये मोठ्या मिटिंगापर्यंत या आंदोलन मी बघितलेलं आहे. आणि याचा एक कार्यकर्ता म्हणून माझ्या राजकीय आयुष्याची सुरुवात झालेली आहे. आणि मी म्हटलं की हे इतके लोक, कारण खूप मोठा हॉल भरला आणि त्यानंतर संख्या कमी होत जाण्यापेक्षा संख्या कमी असणं आणि मग वाढत जाणं हीच एक चांगल्या संघटनेची सुरुवात असते. आपले वकील मला वाटतं आज रविवार असल्यामुळे त्यांचा ऑफिसचा वेळ असणार आणि म्हणून पुष्कळ आले नसणार, पण इथे मोठे जे वकील जिथे आलेले आहेत, जसं फिरोज सरांनी सांगितलं की तुम्ही मासेसचे नाही क्लासेसचे लोकांचं प्रतिनिधित्व केलं पाहिजे. मासेस तर आपल्या मागे येतच आणि सगळे इथे बसलेले लोक आपल्या क्षेत्रातले सर्व प्रमुख नेते आहेत. सर्वांच्या मागे मोठ्या प्रमाणात जितके वकील इथे आलेले आहेत सर्वांच्या मागे मोठी वकिलांची फळी आहे. ॲडव्होकेट आसिफ कुरेशी आहेत,
ते तर पूर्ण महाराष्ट्र आणि गोव्याच्या बार असोसिएशनचे कितीतरी वेळा अध्यक्ष राहिले आहेत निवडणूक लढून, आणि असे सर्वात मोठे मोठे दिग्गज वकील इथे आलेले आहेत. या संदर्भात जी खानविलकर खंडपीठात जी या संदर्भात मी आपली भूमिका आपल्यापुढे मांडतो. कारण असं आहे की सगळे आपल्या भूमिका आपल्यापर्यंत मांडतात, पण निश्चितच या कोर्ट ही जी केस होती विकास गवळी रमेश डोंगरे वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र, ही जी ओबीसींच्या विरोधात जी केस होती, ही केसमध्ये एक खानविलकर खंडपीठाने फक्त 3 गोष्टी मागितल्या होत्या. एक, ओबीसी कमिशनची स्थापना करणे. दुसरे, गावागावातून तालुक्यातून इम्पिरिकल डाटा गोळा करून. तिसरं, त्या इम्पिरिकल डाटा गोळा केलेला डाटा आहे त्याचा एक कंपाईल वेट करून, त्याचं कंपायलेशन करून, त्याचं वेटेड करून, त्याचा अभ्यास करून त्याची एक रिपोर्ट ओबीसी कमिशनने सादर सुप्रीम कोर्टात करावी. पण 4 एप्रिल 2020 पासनं आतापर्यंत फक्त एक ओबीसी कमिशनची स्थापना झाली. आणि त्याआधी ज्यावेळेस आम्ही सरकारमध्ये होतो त्यावेळेस माननीय देवेंद्रजी फडणवीसांनी 31 जुलै 2019ला एक या ओबीसी पंचायत समिती जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ॲक्ट 1961 याच्या सेक्शन 12C2 याच्यामध्ये जे अमेंडमेंट एक करणे अपेक्षित होते, कारण हे जे 27% आरक्षण कुठेतरी प्रोटेक्ट झालं पाहिजे, त्याकरता एक अमेंडमेंट 31 जुलै 2019ला काढलं. आणि कोणताही अमेंडमेंट हे 6 महिन्यास त्याची व्हॅलिडिटी असते, त्यानंतर त्याला एक्सटेंड करावं लागतं. 31 डिसेंबर 2019ला हे कुठेतरी एक्सटेंड झालं पाहिजे होतं, याला एक्सटेन्शन मिळालं पाहिजे होतं, पण ते एक्सटेन्शन कुठेही या सरकारने दिलं नाही. आणि म्हणून ज्यावेळेस या सरकारने एक्सटेन्शन दिलं नाही त्यावेळेस तो अमेंडमेंट रद्द झाला आणि 4 एप्रिल 2020ला सुप्रीम कोर्टाने ओबीसीचं राजकीय आरक्षण संपुष्टात आणलं. आणि त्यानंतर काहीतरी, कारण त्या सुप्रीम कोर्टाच्या प्रेशरमुळे ओबीसीचं कमिशन स्थापना झाली. ओबीसीचं कमिशनचं काम सुरू झालं. बाबन तायवडे सरांना तिथे प्रतिनिधित्व दिलं. आणि ज्यावेळेस मला माहीत झालं, कारण मला एक दिवसाआधी माहीत झालं होतं की सरांचं नाव त्यात आलेलं आहे, त्यावेळेस मी फार आनंदी झालो की बाबा सरांसारखा या विषयाचा सगळ्यात जाणकार माणूस, म्हणजे माझ्या जितका अभ्यास आहे त्यात ओबीसी विषयाचा महाराष्ट्रातला नंबर 1चा सगळ्यात जाणकार माणूस, ज्याला दोन्ही विषय माहीत आहे की लोकांचे काय विषय आहे, समाजाचे काय विषय आहे आणि याला आपण संविधानामध्ये कसं बघू शकतो, असे एकमेव माणूस डॉक्टर बबन तायवडे सर या कमिशनमध्ये आले आहेत. आणि म्हणून मला असं वाटलं की आता निश्चितच ओबीसींना कुठेतरी न्याय मिळणार आणि ओबीसींचे प्रश्न आता कुठेतरी मार्गी लागणार. पण तायवडे सरांनी मला सांगितलं, मी जाऊन तायवडे सरांना भेटलो, तायवडे सरांनी सांगितलं की आता आपण इम्पिरिकल डाटा कसं कलेक्ट करणार. कारण आमची अर्धा एक तास त्या विषयावर चर्चा झाली. प्रत्येक गावागावामध्ये ग्रामसेवक आहे, प्रत्येक गावामध्ये तलाठी आहेत, त्या तालुक्याचे तहसीलदार आहेत. ही जी सरकारी यंत्रणा प्रत्येक गावांमध्ये आहे, पूर्ण महाराष्ट्रातील 28,000 ग्रामपंचायतीमध्ये आहे. त्या तलाट्यांना, त्या ग्रामसेवकाला माहीत असते की या गावात ओबीसीचे किती आहे, एससीचे किती आहे, एसटीचे किती आहे. आणि यांना काय करायचं होतं, या तलाठ्यांच्या माध्यमातून, या ग्रामसेवकांच्या माध्यमातून त्या गावामधनं ती माहिती गोळा करायची होती की हा तिलिया, कुणबिया, माळी हे जे ओबीसी आहेत यांची 1995 ज्यावेळेसपासून ओबीसीला राजकीय आरक्षण मिळालं त्यावेळेसपासून या लोकांची राजकीय स्थिती कशी आहे, यांचा आताही बॅकलॉग आहे की नाही आहे, हा एक डाटा कलेक्ट करून ओबीसी कमिशनला द्यायचा होता. त्यावेळेस याची सर्वात पहिली सुरुवात की मला आम्हाला फक्त 150 कोटी रुपये द्या, असं तायवडे सरांनी त्यावेळेस सरकारला विनंती केली होती. त्यानंतर काही ते 436 कोटी वगैरेची मागणी झाली. पण एक 150 कोटी रुपये देऊन याची आपण हे डाटा कलेक्शन, इम्पिरिकल डाटा कलेक्शन सुरुवात करू शकतो, असं तायवडे सरांचं म्हणणं होतं. तायवडे सरांनी वारंवार त्या विषयाचा पाठपुरावा केला आणि कुठेतरी थकून, कंटाळून आणि या सरकारचा वेळ काढू धोरणाला कुठेतरी कंटाळून तायवडे सरांनी त्या पदाचा राजीनामा दिला. आणि एक पद सोडलं, कितीतरी आपले ओबीसी बांधव दुखायला गेले आणि ते ओबीसी बांधवांना असं वाटलं की इतकं मोठं मिळालेलं पद सोडलं तर कुठेतरी तायवडे सरांचं काहीतरी मायनस झाले. पण मी तुम्हाला सांगतो सर, तुम्ही आमच्या सर्व ओबीसी बांधवांच्या मनात तुमची इज्जत याच्या माध्यमातून तुम्ही राजीनामा दिल्यामुळे कितीतरी पट वाढलेली आहे. कारण तुम्ही ओबीसींसाठी हा राजीनामा दिला आणि आता ती एक समिती बनलेली आहे, त्यात काही मला वाटतं 1 रुपया 8-9 महिन्यापासून 1 रुपया मिळाला नाही आहे. एक 10 बाय 10च्या खोलीत त्याचं कार्यालय पुण्यामध्ये सुरू आहे. आणि मला असं वाटतं की आता जे उरलेले जितके ओबीसी कमिशनचे जे सदस्य आहेत ते राजीनामा देण्याच्या तयारीत आहे, कारण त्यांनाही माहीत आहे, जसं सरांनी म्हटलं होतं की मी त्यात काय, मला माहीत आहे की याच्यात मी काही करू शकणार नाही,
तर मी त्यात राहून फायदा काय? आणि मी सरांना नेहमी विनंती करतो की सर काँग्रेस पक्षात आहे, मी पहिल्या दिवसापासून सरांचा एक कार्यकर्ता म्हणून काम करतो, पण मी नेहमी सरांना विनंती करतो की आम्ही सर्व, तुम्ही या कोणत्याही पक्षातनं राजीनामा देऊन द्या, सगळ्या पक्षातनं, आणि तुम्ही फक्त ओबीसीचे नेता म्हणून काम करा, ओबीसीचं नेतृत्व करा. तुम्हाला आमच्यासारखे काय आमच्यापेक्षा कितीतरी मोठे मंत्री आणि मुख्यमंत्री तुमच्या पाया पडायला येतील. पण आज काय होतं की सर थोडंसं ठीक आहे, एखाद्या पक्षाची आपली निष्ठा असते, पण हे जे माझे शब्द आहे हे इथे बसलेले सर्व वकील मंडळी, इथे बसलेले सर्व ओबीसी कार्यकर्ता आणि मंचावर बसलेले सर्व ओबीसी नेता, ज्या दिवशी सर राजीनामा देतील त्या एका वर्षाचा हा त्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सरांचे पाय पडायला नाही आला तर मी माझं नाव बदलून घेईन. तर कारण या केसच्या संदर्भात, कारण हे जे सगळे जे विषय निघाले हे या केसमुळे निघाले, आणि कुठेतरी या केसमध्ये काहीतरी सरकारने लक्ष दिले पाहिजे होते. आणि त्या केसमध्ये जवळपास एका वर्षात 8 वेळा तारखा झाल्या. 8 वेळा सरकारने तारखा घेतल्या की आम्ही इम्पिरिकल डाटा देतो, आम्ही ओबीसी कमिशन करतो, आणि सरकारने कुठेही काहीच केलं नाही. शेवटी सुप्रीम कोर्टही म्हणजे खानविलकर खंडपीठ शेवटी कंटाळून त्या विरोधात निर्णय दिला. आणि कुठेतरी, आणि या ज्या 8 वेळा ज्या तारखा झाल्या याच्यात 3-4 वकील होते. अभिजित भाऊंना नावही सांगून देतो कारण अभिजित भाऊ मला काउंटर करतीलच. याच्यात राहुल चिटणीस, शेखर नाफडे, विकास सिंग, हे लोक वकील होते. यांची फी सुद्धा या सरकारने दिली नाही. आता मला सांगा, तुम्ही वकील आहे, फीज नाही दिली तर आपण कशी केस लढतो? हां, आता मला सांगा की गाडीत पेट्रोलच नाही तर गाडी चालणार? त्या वकिलांना फीस सुद्धा या सरकारने दिली नाही. आणि कुठेतरी मी याच्यात कुठेही, जसं फिरदोस सरांनी सुप्रीम कोर्टावरती हे केलं की आपली नाराजी व्यक्त केली, मी काही सुप्रीम कोर्टावरती आपली नाराजी व्यक्त करणार नाही. कारण सुप्रीम कोर्टाने कुठेतरी कंटाळून हा निर्णय दिलेला. 1 वर्ष ही केस चालवली सुप्रीम कोर्टाने. खूपच सेन्सिटिव्ह माहिती आहे वाटतं. आणि कुठेतरी ही केस कोणीच लढलं नाही आणि म्हणून आपण हारलो, हा माझा या सरकारवर आणि या याच्यावर आरोप आहे. ओबीसी कमिशनच्या एक कारण, एक आणखीन मी नेहमी सांगत असतो की आपण जितके अनसेन्सिटिव्ह आहेत, म्हणजे हॅलो हॅलो हा बंद, आपण ओबीसी जितके, कारण मिर्झा सरांनी सांगितलं की 70 वर्षापासून सर्वात जास्त जर अन्याय झाले असणार तो ओबीसींवर झाले असणार. आणि निश्चितच याच्या आपल्यावर झालेला अन्याय आपल्यावर जोही अन्याय झाला याच्यामध्ये दुसऱ्याला कधीच दोष द्यायचा नाही. आपल्यावर ज्यावेळेस अन्याय होतो हे आपल्या नाकारतेपणामुळे होतं, दुसऱ्याच्या याच्यावर नाही. आपण काय करतो, ओबीसीचा नेता कोण की जो ब्राह्मणांना शिवाय देणार तो ओबीसीचा नेता, ही आपली डेफिनेशन आहे. ही कुठेतरी आपण डेफिनेशन बदलली पाहिजे. दुसऱ्याची लाईन कमी करण्यापेक्षा आपली लाईन कशी वाढणार याच्यावर आपलं लक्ष असलं पाहिजे. आपली ताकद ज्यावेळेसपासनं, आता काही लोक हसून राहिले ब्राह्मणांची बाजू घेऊन राहिले, मी ब्राह्मणांची बाजू नाही घेऊन राहिलो. मी तुम्हाला सांगून राहिलो की आपण कुठेतरी दुसऱ्याला शिवाय देण्यापेक्षा आपण आपली ताकद कशी वाढवायची. मला सांगा, ओबीसींच्या विरोधात विकास गौडे आणि रमेश डोंगरे कोर्टात गेले. खरं कोणत्या एससी किंवा एसटीच्या विरोधात कोणाची ताकद आहे का देशात कोर्टात जायची? जर समजा एखाद्या कोर्टाने एससी किंवा एसटीच्या विरोधात जर निकाल दिला असता तर आतापर्यंत लोक हातावर हात धरून किंवा असे बसले असते का? आतापर्यंत पूर्ण महाराष्ट्र पेटलं असतं. आपण का नाही पेटत? आणि आपण पेटत नाही म्हणून आपण मागे राहतो आणि म्हणून आपल्यावर सातत्याने अन्याय होतो. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं आहे की अन्याय सहन करणाऱ्यापेक्षा, म्हणजे अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा मोठा गुन्हेगार असतो. आणि आणि सर्वात वर म्हणजे नेहमी वारंवार आपल्यावर अन्याय होत जातो आणि तो अन्याय सहन करत असतो, तो त्याला समाज किंवा लोक त्याला मुर्दार समाज म्हणतात. आणि म्हणून कुठेतरी या अन्यायाच्या विरोधात बबन तायवाडे सरांनी याची सुरुवात केली. दरवाजमध्ये 4-5 लोकांनी सुरुवात केलेली, आज मोठं एक पूर्ण देशभरात त्याचं नेटवर्क झालेलं आहे. आपण त्याला साथ दिली पाहिजे. त्याआधी लोक टीका करतात. माझं असं म्हणणं आहे की टीका करण्यापेक्षा साथ देणं हे कधीही जास्त चांगलं आहे. आणि एकच
कारण मिर्झा सरांनी ज्यात म्हटलं आहे की हे आरक्षण कसं तरी आपण आता 50% हटवलं पाहिजे किंवा मी पार्लमेंटमध्ये जाऊन किंवा काही, पण मी तुम्हाला सांगतो की जे होऊ शकतं, जे संविधानाच्या चौकटीत आहे त्याच गोष्टीची आपण मागणी केली पाहिजे. 50% आरक्षणचा कॅप हटू याच्यासाठी नाही शकत, कारण कोणीच नाही हटू शकत, कारण संविधानात स्पेसिफिक प्रपोर्शनेट इक्विलिटी इन अपॉर्च्युनिटी हा शब्द लिहिलेला आहे. सेव्ह मेरिट सेव्ह नेशन जी मराठा आरक्षणाच्या विरोधात जी कोर्टात गेली, ही कशा बेसवर ही जिंकली? फक्त संविधानातल्या एका शब्दाच्या भरोशावर, प्रपोर्शनेट इक्विलिटी इन अपॉर्च्युनिटी, म्हणजे 50% सगळ्यांसाठी इतरांसाठी आरक्षण राखीव असलं पाहिजे. पण जे उरलेले 50% आहे, एसटींचे 60%, एसटींचे 13% गेल्यानंतर जे उरलेलं आहे ते आपण कसं प्रोटेक्ट करू शकलो पाहिजे, ते आपण कसे पूर्ण साबूत ठेवू शकलो पाहिजे, आपले 27% कसे राखून ठेवले पाहिजे, याच्यावर आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे. असे क्रिमिनलचा एक विषय काढला मी, त्यासाठी मिर्झा सरांसोबत बोललो. आणि मला असं वाटतं की क्रिमिनल जो विषय आहे, जो नेहमी तायवाडे सरांनी माझा नेहमी वाद होत असतो की क्रिमिनल जोपर्यंत आहे तोपर्यंत समाजाची एक लाईन आहे. ओबीसीचं आरक्षण 27% आहे, त्या आरक्षणाच्या लाईनमध्ये आपण सर्व उभे आहे. पण जर एकाला जर आरक्षण मिळालं त्याला परत आरक्षणाची का गरज आहे? परिणय फुकेला जर आरक्षण मिळालेलं आहे तर परिणय फुकेच्या मुलाला का आरक्षण मिळालं पाहिजे? किंवा इथे बसलेल्या स्टेजवर ज्या ज्या लोकांना आरक्षण मिळालं आहे त्यांच्या मुलांना परत का आरक्षण असलं पाहिजे? कारण नंतरची जी पिढी आहे, जो आपला शहरात आलेले जे लोक त्यांना आरक्षण मिळतं आहे, ग्रामीण भागातल्या लोकांना आरक्षण नाही मिळत आहे, तर कुठेतरी त्याही लोकांना आरक्षण मिळालं पाहिजे. म्हणून मला असं वाटतं की ही क्रिमिनलची अट या ह्याच्यात सरकारने टाकलेली आहे. तर तो एक वादाचा मुद्दा आहे, त्यावर मी जास्त बोलणार नाही. दुसरा एक जनगणनेचाही संदर्भ आपण टाकलेला आहे. 2011 त्यावेळेसच्या तत्कालीन सरकारने 2010चे जे इंदिरा साहनीचं जजमेंट होतं त्याच्या आधारावर 2011 जातीनिहाय जनगणना केली. त्या जनगणनामध्ये वकील साहेब बोलले की 0.01% होत्या, 0.01 नव्हत्या, त्याच्या जवळपास 1 मिलियन त्या त्रुट्या होत्या. आणि त्यावेळेसच्या सरकारने त्यावर जवळपास 5,000 कोटी रुपये खर्च केले. आता त्यावेळेसची सरकार कोणाची असणार? पण त्यावेळेसच्या सरकारने ते डाटा दिला नाही. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने तो डाटा मागावा असं आणि केंद्र सरकारने तो द्यावा, ही केस सुप्रीम कोर्टात चालू आहे. आणि सुप्रीम कोर्ट हे देशातलं सर्वात मोठी ऑथॉरिटी आहे, सुप्रीम कोर्टानेच मागून घ्यावा. पण का मागत नाही? कारण त्या सगळ्या पूर्ण डाटामध्ये त्रुट्या आहे. जनगणना करत असताना काय, कारण मी स्वतः याचा अभ्यास केला, जनगणना करत असताना जनगणना ही काही करेक्ट इन्फॉर्मेशन नसते, ही फक्त जी सांगितलेली इन्फॉर्मेशन आहे ती कलेक्ट करतो. आता समजा माझ्या घरी आलं आणि सांगितलं की तुम्ही किती लोक राहतात, मी सांगितले 5 लोक राहतात. मग तुम्ही कोणत्या कास्टमध्ये येता, मी सांगितलं SC मध्ये येतो. कारण असं आहे की असे पुष्कळ समाज आहेत की जे वेगळ्या वेगळ्या राज्यांमध्ये वेगळ्या वेगळ्या त्यांना आरक्षण आहे. धोबी समाज असा आहे की महाराष्ट्रामध्ये OBC मध्ये येतो, मध्य प्रदेशमध्ये तो SC मध्ये येतो, राजस्थानमध्ये तो ST मध्ये येतो आणि इतर कोणत्या राज्यात आणखीन कोणत्या याच्यात येतो. असे भरपूर सारे OBC मधले समाज आहे जे महाराष्ट्रामध्ये OBC आहे, दुसऱ्या याच्यात SC मध्ये येतात, तिसऱ्या याच्यात ST मध्ये येतात. आणि त्या आरक्षणाचं ते लोक चुकीची माहिती दिल्यामुळे सगळे आकडे चुकतात. एक जसं आपण मध्य नागपुरात जर गेलो तर मध्य नागपुरात प्रत्येक कोष्टी व्यक्ती सांगतो की मी ST आहे. ST असल्यामुळे तिथे सगळे आरक्षण जे महानगरपालिकेमध्ये जे आरक्षण असतात ते ST होतात. तिथे ST लोक कमी राहतात, म्हणजे 2-3% ST राहतात, म्हणजे प्रॉपर आदिवासी राहतात. पण तरीही तिथे मोठ्या प्रमाणात 50% तिचे वाढ हे आरक्षणात जातात. का? कारण ही जी सेन्सेक्समध्ये दिलेली जी चुकीची माहिती आहे याच्या आधारावर ते चुकीचे सगळे आकडे होतात. आणि म्हणून या सगळ्या याच्यात न जाता आपण कुठेतरी फोकस असलं पाहिजे. आपलं काय असतं की आपण ज्या ज्या पार्टीचे आहे, म्हणजे त्यात मी आहे, म्हणजे मी असं म्हणत नाही की मी याच्यातून काय बाहेर आहे आणि मी काही पार्टीच्या विरोधात बोलतो वगैरे असं काही नाही. पण आपण कुठेतरी एक हा OBC एक असलं पाहिजे. हे कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही व्यासपीठावर आमच्या सगळ्यांची एका दुसऱ्याला मदत होतेच राजकारणात, पण आपण कुठेतरी एक असलो पाहिजे. आणि आपला मुद्दा हा OBCच्या आरक्षणा संदर्भात असो, OBCच्या उन्नती संदर्भात असो, OBCच्या बाकी कोणत्याही विषयाकरता असलं तर आपले बाकी सगळे मुद्दे सोडून आपण इथे दुसरा कोणताही विषय न घेता. कारण काय असतं की आपण ज्यावेळेस आपल्या पुढे लोक असतात त्यावेळेस आपण कुठेतरी आपल्या पक्षाची बाजू आणि दुसऱ्या पक्षाचा कसा पाय उतारा केला पाहिजे हे आपण विचार करतो. पण दुसऱ्या पक्षाचा आणि आपल्या पक्षाचा विचार न करता आपण OBCचा विचार केला पाहिजे. फोकस असलो पाहिजे की आपला विषय काय, आपले मुद्दे काय आहेत
आणि आपल्या मुद्द्यावर फोकस राहून कुठेतरी आता आपण वाटचाल केली पाहिजे, हीच या माध्यमातून आपल्या सर्वांना विनंती करतो. वकिलांची एक चांगली मोठी फौज पूर्ण देशातच आपली उभी झाली पाहिजे ही अपेक्षा करतो. पण सर, ते थोडंसं वन वे ट्रॅफिक नसतं कधी, की वकील आपल्याकडे येतील, ठीक आहे, ओबीसींचा मुद्दा आहे, लढतील, केसेस लढतील, फुकटाती लढतील ओबीसींचे. पण एक या माध्यमातून असं आहे की आपला शब्द हा राजकीय पक्षांमध्ये, कोणताही पक्ष असो, कारण मला माहीत आहे की आपल्या एका फोनवर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 5 मिनिटात आपल्याला भेट द्यायचे, आणि दर महिन्यात तायवाडे सर, त्यावेळेस प्रवीण सिंग परदेशी सेक्रेटरी होते मुख्यमंत्री साहेबांचे, त्यांच्या नेतृत्वात आपण सगळ्या अधिकाऱ्यांची मीटिंग घ्यायचो आणि दर महिन्याला कोणता ना कोणता नवीन GR काढायचो. ही ताकद सरांची आहे, ही मी स्वतः आपल्या डोळ्यांनी बघितलेली आहे. तर हे जे वकील आहेत, हे जे ओबीसी वकील आहेत, जे ओबीसी म्हणून जर आपण यांच्याकडून अपेक्षा करतो की ओबीसींचे लढा दिला पाहिजे, ओबीसींच्या केसेस लढल्या पाहिजे आणि ओबीसी म्हणून एक आलं पाहिजे, तर आता आपलंही काम आहे की या ओबीसींना सर्व मंत्र्यात, सगळे डिपार्टमेंटमध्ये यांनाही त्या पॅनलवरती वकील म्हणून आपण घेतले पाहिजे. जास्त बोलणार नाही, कारण माझ्यानंतर भरपूर वक्ते आहेत. काही मी फक्त माझ्या ज्या मनातल्या भावना होत्या त्या व्यक्त केल्या. काही चूक झाला असणार तर मी आपली माफी मागतो. आणि आपण इथे बोलावलं, माझा सत्कार केला, त्याबद्दल मी आपला सर्वांचा आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.